आज गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरुपूजनाचा दिवस. वैयक्तिक जीवनात आपले वेगवेगळे गुरु असू शकतात, परंतु सामाजिक आणि राष्ट्र जीवनात ज्याच्यासाठी अनेकांनी प्राणार्पण केले असा ज्ञान, त्याग आणि वैराग्याचे प्रतीक असलेला भगवा ध्वज हाच आपला गुरु आहे. प्राचीन काळापासून हिंदूंच्या राष्ट्रीय ध्वजाचा रंग हा भगवाच होता हे ऋग्वेदापासूनच्या उल्लेखातून दिसून येते. संन्यासी सुद्धा याच रंगाची वस्त्रे धारण करतात. सर्व पंथोपपंथास पूज्य असलेल्या या ध्वजाचे वारकरी संप्रदायात काय महत्त्व आहे हे वेगळे सांगायला नको. महाभारतातील युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावर हनुमानांकित भगवा ध्वज होता. भगवान शंकर, देवी जगदंबा, श्री गणेश, प्रभू श्रीराम, महाभारतातील योद्धे जसे की साक्षात भगवान श्रीकृष्ण, अर्जुन, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, नकुल, सहदेव, अभिमन्यू हे भगवा ध्वजच मिरवित असत. तसेच चंद्रगुप्त, सम्राट अशोक, चालुक्य राजे, राणी चेन्नम्मा, छत्रपती शिवाजी महाराज, राजा रणजित सिंह, झाशीची राणी, पेशवेशाहीचा जरीपटका रूपातील भगवा ध्वज, महाराणा प्रताप, शीख गुरु या सर्वांचे ध्वजावरील आपले प्रतीक वेगवेगळे असले तरी ध्वजाचा भगवा रंग हा धागा मात्र एक समान आहे. कारण ही भगवी पताका, भगवा रंग हीच भारतवर्षाची अर्थात हिंदूंची निर्विवाद ओळख आहे. 1931 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नेमलेल्या राष्ट्रीय ध्वज समितीने देशाची ओळख असलेला भगवा ध्वजच स्वतंत्र भारताचा ध्वज असावा असा अहवाल सादर केला होता. या भगव्या ध्वजावर डाव्या कोपऱ्यात निळ्या रंगातील चरखा असेल असे म्हटले होते. या भारतवर्षाच्या उत्थान व पतनाचा तो साक्षीदार आहे. अनादी काळापासून आहे आणि अनंत काळापर्यंत राहील. अखिल हिंदूंचा गुरु असणाऱ्या भगव्या ध्वजाप्रती समर्पणाच्या जागृतीचा आजचा दिवस. या निमित्त या भगव्या ध्वजाला सादर प्रणाम.